अहिल्यानगर रामनवमी जुन्या मार्गावर मिरवणूक भव्य देखावे आकर्षण 10 वर्षांनंतर पारंपरिक मार्गावर रामनवमी मिरवणूक संग्राम जगतापांच्या पाठपुराव्याला यश श्रीरामांच्या भव्य मिरवणुकीत हजारोंचा सहभाग अहिल्यानगरमध्ये तब्बल 10 वर्षांनंतर रामनवमीची मिरवणूक पुन्हा पारंपरिक मार्गाने काढण्यात आली आहे। पोलीस प्रशासनाने यापूर्वी काही कारणास्तव हा मार्ग बंद केला होता, मात्र आमदार संग्राम जगताप यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर यंदा मिरवणुकीस परवानगी देण्यात आली आहे। या मिरवणुकीत 3 मंडळांना सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली असून शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। मिरवणुकीत प्रभू श्रीरामांची भव्य दिव्य मूर्ती, भगवान शिवपिंड, महाबली हनुमान यांचा सजीव देखावा तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील चौरंग्या शिक्षेचा देखावा हे विशेष आकर्षण ठरले। मिरवणुकीचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने रामभक्त सहभागी झाले होते। दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संवेदनशील भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आज रामनवमीच्या अनुषंगाने अहिल्यानगर शहरामध्ये आपण 30 अधिकारी, त्याच्यामध्ये पोलीस निरीक्षक, DYSP दर्जाचे अधिकारी व 300 पोलीस अंमलदार आहेत, होमगार्ड पण आहेत। त्यानंतर SRPFचं एक प्लाटून आपल्याकडे आलेलं आहे, तसेच RCPचं प्लाटून या ठिकाणी बंदोबस्त कर्मी आहे। आपण ड्रोनचा वापर केलेला आहे, CCTV कॅमेरे पण आहेत आपल्याकडे, सर्व्हिलन्स व्हेकल आहे आणि प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक ठिकाणी फिक्स पॉइंट आपण टावर सुद्धा लावलेले आहे, समांतर पेट्रोलिंग लावलेली आहे आणि बंदोबस्त व्यवस्थित लावलेला आहे। आता बंदोबस्त लावलेला आहे, सर्वांना आम्ही शांततेत मिरवणुकीसाठी आवाहन केले। त्यांनी डीजे संदर्भात काही निर्णय झालेला आहे? डीजे बद्दल जी आपण पूर्वी कारवाई केली त्या पद्धतीने कारवाई केली। ओके, आपण जर पाहिलं तर अनेक वेळा शहरामध्ये अगदी 30-30 वर्षाचा इतिहास पाहिला, अनेक वेळेला वेगवेगळे अनुचित प्रकार ते आपल्याला वेगवेगळे जे धर्म आहेत म्हणजे आपल्याला तणावपूर्ण वातावरण पाहिलं। विशेषतः आपण जर पाहिलं पूर्वीच्या काळामध्ये अनेक वेळेला औरंगच्या काळामध्ये देखील 15-20 वर्षापूर्वी अनेक वेळा दंगल झाली, पण त्याचा काही मार्ग बदलला नाही। पारंपरिक